हॅलो, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आजचा व्लॉग थोडासा लग्नाच्या खरेदीचा होणार आहे. तर त्या साड्या मी कोणत्या खरेदी केल्या तर ते मला तुम्हाला दाखवायचं. तर इतक्या साड्या मी सगळ्या खरेदी केलेल्या आहेत. तर या सगळ्या साड्या मी तुम्हाला दाखवते आणि त्याच्या किमती देखील तुम्हाला सांगणार आहे. तर स्वस्तात मस्त आणि साड्यांच्या खरेदीसाठी कोणगावमध्ये एक मस्तपैकी तिकडे होलसेलचे दुकानं आहेत भरपूर सारी. तर तिकडनं मी या साड्या खरेदी केल्या. तर ही आहे चंद्रकोर पैठणी. तर या साडीची किंमत 1295 इतकी आहे होलसेलमध्ये. आणि हीच जर साडी तुम्ही चांगल्या अशा मॉलमध्ये किंवा मग मोठ्या शॉपमध्ये घ्यायचा प्रयत्न केला तर ही साडी सहजपणे 1500 ते 1700च्या आसपास तुम्हाला सहजपणे मिळेल. तर ही चंद्रकोर पैठणी आहे आणि ही पैठणी आम्ही कोणगावमध्ये जे आद्यशक्ती नावाचं जे शॉप आहे तिकडनं घेतले. होलसेलर आहे आणि तिकडनं आम्ही बऱ्यापैकी साड्या लग्नासाठी खरेदी केल्या. तर ह्या ज्या साड्या मी खरेदी केलेल्या आहेत ना, तर ह्या साड्या मी माझ्यासाठी आणि माझ्या घरातल्या फॅमिली मेंबरमधल्या जितक्या पण महिला आहेत त्यांच्यासाठी मी खरेदी केलेल्या आहेत. तर ही बघा, तर या साडीचा कलर ना साधारणपणे वांगी आणि राणी कलर जो असतो मिक्स तसा आहे आणि त्याचा जो पदर आहे तो ऑरेंज कलरमध्ये आहे. तर आता ही आहे दुसरी साडी. तर ही आहे सेमी पैठणीमध्ये आहे. तर या साडीची किंमत साधारणपणे 2195 इतकी आहे आणि ही साडी मी माझ्या नंदेला आहेर म्हणून केलेली आहे. तर हा तिला कलर आवडला आणि मस्तपैकी मोरपिसी काठ आहे आणि पदर देखील मोरपिसी आहे. पूर्णपणे भरलेली आहे. काठ त्याचा पैठणीमध्ये आहे. तसं बघायला गेलं तर पैठणीमध्ये ना खूप सारे प्रकार आहेत. ते नावं आपल्याला सांगायला जमणार नाही. जसं की येवला पैठणी, त्याच्यानंतर नथनी पैठणी आलेली आहे, चंद्रकोर पैठणी. तर हा प्रकार कोणता आहे पैठणीचं माहिती नाही, पण हा पैठणीमधला आहे. सेमी पैठणी मधून घेतलेली आहे ही. तर ह्याचा पदर बघा मस्तपैकी वर्क केलेला आहे आणि काठ ज्या आहेत याच्या किनारी काठ, तर त्याला असे मस्तपैकी खडे आहेत आणि पदरला देखील खडे आहेत. खूप छान कलर आहे हा. तर हा माझ्या नंदेला आवडला आणि हा माझ्या नंदेला आवडला म्हणून मग मी हा तिला आहेर म्हणून घेतलेला आहे. तर हाच प्रकार, याच प्रकारामधला मी स्वतःला साडी खरेदी केलेली आहे. तर ती देखील मी तुम्हाला नंतर दाखवेन. तर खूप सुंदर साडी आहे. फॅब्रिक देखील खूप छान आहे. त्याच्यानंतर ही साडी मी तुम्हाला दाखवते. तर ही साडी मी माझ्या स्वतःसाठी घेतलेली. ही मला फार आवडलेली. खूप दिवसापासून इच्छा होती ही घ्यायची साडी म्हणून. हलकं फुलकं फॅब्रिक आहे आणि मस्तपैकी असं जड वगैरे वाटणार नाही, घातल्यानंतर कम्फर्टेबल वाटेल. तर अशा प्रकारे बघा पूर्णपणे सिल्वर कलरच्या बुट्ट्या आहेत ह्या आणि फॅब्रिक म्हणाल ना तर खूप छान मऊ आहे. घातल्यानंतर खूप चापून चुपून अशी ही साडी दिसणार आहे. तर ही साडी मी स्वतःला घेतलेली आहे. तर यावर देखील ना बुट्ट्या आहेत आणि डायमंड वर्क आहे, डायमंड आहेत याला लावलेले. तर या साडीची किंमत 1550 इतकी आहे. तर याच पॅटर्नमधून मी 2 साड्या खरेदी केल्या. तर ही साडी मी माझ्या स्वतःसाठी खरेदी केलेली आहे. ओपन करून देखील तुम्हाला दाखवते. इतकं हलकं फुलकं आणि मऊ फॅब्रिक आहे ना याचं. तर हा बघा, हा पदर आहे साधारणपणे सिल्वर कलरमध्ये आणि बुट्ट्या देखील सिल्वरमध्ये आहे. काठ खूप छान आहे. मऊसूत साडी आहे. नेसल्यानंतर एकदम चापून चुपून बसेल अशी ही साडी आहे. तर ही माझ्या स्वतःसाठी घेतलेली आहे आणि दुसरी जी साडी आहे ती देखील दाखवते मी तुम्हाला. तर ती जी दुसरी साडी आहे ना ती माझ्या भाचीसाठी माझ्याकडनं आहेर म्हणून घेतलेली आहे. तर ती देखील तुम्हाला दाखवते. तर ही साडी ना माझी भाची जेव्हा लग्न करून आमच्याकडे येईल त्यावेळेस मग आम्हाला तिला असं म्हणजे जेव्हा बोलवू तेव्हा तिची ओटी भरत असताना तर ही साडी मी तिच्यासाठी स्वतः घेतलेली आहे. तर सेम पॅटर्न आहे, फक्त हा जो कलर आहे हा मस्टर्ड येलो कलर आहे आणि मला देखील खूप आवडला हा कलर. तर त्याच्यामुळे मी तिला म्हटलं की हा कलर घे म्हणून, तू नेसल्यानंतर खूप छान दिसेल. तर सेम पॅटर्न आहे, मऊसूत फॅब्रिक आहे आणि ह्याला देखील ओपन करून दाखवते. नेसल्यानंतर इतकी जबरदस्त दिसणार आहे ना ही साडी. तर म्हणून मग मी तिला काय केलं की
त्या ज्या होलसेल दुकान जे आहे तर त्याच होलसेल दुकानामधनं माझ्यासाठी आणि माझ्या घरच्या फॅमिली मेंबर ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी एकत्रच त्या सगळ्या साड्या मी उचलल्या। तर हा बघा काठ त्याचा मस्तपैकी सिल्वर गोल्डन मध्ये आहे आणि गोल्डन मध्ये याचा काठ आणि पदर देखील गोल्डन मध्ये आहे। खूप सुंदर आहे हा। तर दोघांची किंमत सेम आहे 1550 1550। तर ही साडी मी तिच्यासाठी घेतलेली आहे। तर या साड्या मी तुम्हाला दाखवते, तर या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि यापैकी तुम्हाला कोणती साडी आवडली ते देखील मला नक्की कळवा। बरं, हे जे दुकान आहे हे कोणगाव मधून मी खरेदी केलेलं आहे, होलसेलर मधून। आता ही जी साडी आहे तर ही साडी देखील मी माझ्या भाचीलाच घेतलेली आहे आणि ही साडी मी तिला केळवण जेव्हा मी तिचं करेन तर त्यावेळेस मी तिच्यासाठी ती घेतलेली आहे। ही साडी सिल्क आहे ही आणि त्याचा काठ जो आहे मस्तपैकी वर्क केलेला आहे, जरी काठ आहे आणि आतमध्ये ना असा बॉटल ग्रीन कलरचा ब्लाउज पीस दिलेला आहे। थोडंसं स्टोन वर्क आहे मध्ये मध्ये। तर हलकी फुलकी साडी आहे देखील ही, नेसल्यानंतर देखील खूप चापून चुपून दिसेल। बघा असा कलर दिसतोय हा, खूप खुलून दिसतो, मरून शेडचा कलर आहे हा। तर आणि याची किंमत जी आहे ती देखील तुम्हाला सांगते। तर 1295 इतकी या साडीची किंमत आहे। खूप सुंदर दिसेल हा। तर हा बघा हा त्याचा काठ आहे आणि थोडीशी अशी वर्क आहे, वर्क केलेलं आहे आणि मध्ये मध्ये थोडंसं डायमंड दिसतायत आपल्याला याच्यामध्ये। तर हा आहे बॉटल ग्रीन कलरचा ब्लाउज पीस। तर ब्लाउज पीस देखील खूप सुंदर आहे, कॉन्ट्रास्ट मध्ये खूप छान जाईल हा ब्लाउज पीस या साडीमध्ये। आणि ही साडी तिला मी केळवणासाठी घेतलेली आहे। तर खूप सुंदर साडी आहे। तर कशी वाटली हे देखील मला कमेंटमध्ये सांगा। मला ही देखील साडी फार आवडली। साड्या कशा असाव्यात, हलक्या फुलक्या असाव्यात, सॉफ्ट फॅब्रिक असावं आणि नेसल्यानंतर त्या खुलून दिसणाऱ्या असाव्या। तर अशाच प्रकारच्या साड्या मी माझ्या स्वतःसाठी आणि माझ्या भाचीसाठी, माझ्या नंदेसाठी आणि सासूसाठी खरेदी केलेल्या आहेत। तर त्यापुढची साडी जी आहे तर ही साडी आहे, ही सेमी पैठणीमध्ये आहे। तर माझ्या नंदेला मी तुम्हाला दाखवली साडी तर त्याच्यातलंच पॅटर्न आहे हा। तर ही साडी ही मी माझ्या स्वतःसाठी खरेदी केलेली आहे। तर याची किंमत देखील 2195 इतकी आहे। हा ब्लाउज आहे। तर या साड्यांमध्ये ना हाच कॉन्ट्रास्ट आहे, एक तर रेड किंवा मग एक तर पिंक किंवा मग एक तर राणी शेडमध्ये। तर अशा कॉन्ट्रास्टमध्ये आहे ही साडी देखील। तर काठ पिंक कलरचा आहे आणि पदर देखील पिंक कलरचा आहे आणि नेसल्यानंतर खूप छान अशी चापून चुपून बसेल। साड्या ना अशा घातल्यानंतर वजनदार नसाव्यात, शिवाय अशा घातल्यानंतर अशा नेसल्यानंतर फुगणाऱ्या नसाव्यात। तर त्या साड्या जर अशा फुगल्या ना तर आपली तब्येत आणखीन खूप जास्त दिसते त्याच्यामध्ये। म्हणून साड्यांचं फॅब्रिक सिलेक्ट करत असताना मऊसूतच सिलेक्ट करावं। तर हा बघा आता ही मी जवळून दाखवते। हा ब्लाउज पीस आहे याच साडीचा आणि तो ओपन करून देखील दाखवते। ब्लाउजला ना साधारणपणे वर्क आहे आणि ती वर्क जी आहे ना तर मला वाटतं ती पाठीला डिझाईन येईल। तर आता ही बघा ही साडी मी ओपन करून दाखवते। खूप सुंदर कलर आहे हा, म्हणजे हा कलर माझ्याकडे नव्हता तर म्हणून मी हा सिलेक्ट केला आणि कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा हा पिंक कलरमध्ये आहे, साधारण पिंक आणि राणी शेड असा मिक्स असा शेड आहे याचा आणि मोरपिसी शेडमध्ये आहे, साधारणपणे ब्ल्यू मोरपिसी म्हणतात ना तर तशा शेडमध्ये आहे ही साडी। तर हा त्याचा पदर आहे आणि या पदरवर देखील पूर्ण असं वर्क केलेलं आहे। तर ओपन केल्यानंतर ते चमकत असल्यामुळे ते दिसत नाहीयेत। तर खूप सुंदर आहे ही देखील साडी। तर ही साडी मी माझ्या स्वतःसाठी खरेदी केलेली आहे। तर कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। त्याच्यानंतर पुढच्या साड्या मी जे दाखवणार आहे तर त्या साड्या साधारणपणे एकदम रेग्युलर यूजसाठी आपल्याला घरामध्ये वापरायला हव्यात, तर तशा साड्या मी घेतलेल्या आहेत। तर ह्या साड्या बघा, या 3 साड्या मी घेतल्या आणि याची किंमत देखील तुम्हाला सांगते। तर एका साडीची किंमत 275 इतकी आहे आणि म्हणून मग मी स्वस्त आहेत म्हणून त्या साड्या मी साधारणपणे 3 घेतल्या। तर साधारणपणे ही 275 ला मला तिथे साडी मिळाली। तर मार्केटमध्ये जर तुम्ही घ्याल, म्हणजे जे साडीचे शॉप वगैरे असतात तिकडून जर तुम्ही घ्याल तर ही साडी साधारणपणे 400 450 500 पर्यंत सहजपणे जाईल। तर होलसेल मधून छान मिळाली, मला आवडली। आणि बघा ह्याचा जो पदर आहे त्याला गोंडे वगैरे लावलेली अशी लेस आहे आणि मऊ फॅब्रिक आहे, शाईन करणारं जॉर्जेट म्हणतात ना, क्रेप जॉर्जेट, तर तसं फॅब्रिक आहे हे। खूप सुंदर आहे, ही देखील मला आवडली। आणि या साडीचा कलर साधारणपणे ग्रे आणि डार्क ब्ल्यू असा शेड आहे। तर आवडली मला आणि म्हणून मग मी ही घेतली। तर साधारणपणे 275 मध्ये एक साडीची किंमत 275 अशा प्रकारे मी त्या 3 साड्या घेतलेल्या आहेत। तर हा त्याच्यातला दुसरा प्रकार आहे त्याच किमतीमधला
आणि याची जी किनार आहे तर ती साधारणपणे दुधी कलरची आहे आणि याला ओपन करून दाखवते. खूप सुंदर दिसेल ही देखील नेसल्यानंतर. मऊसूत आहे एकदम त्याचं आणि चापून चुपून बसणारी आहे. तर साधारणपणे पिंक, लेमन कलर आणि ग्रे कलर अशा शेडमध्ये ही डिझाईन आहे. तर याची लेस तुम्ही पाहू शकता पदरला, साधारणपणे गोंड्याची लेस आहे. खूप सुंदर दिसेल ही देखील साडी. तर ही देखील साडी मला आवडली म्हणून मी ही घेतली, कारण की सारखं तर आपण काय मार्केटमध्ये जात नाही. आता या खरेदीच्या निमित्तानेच मी या साड्या खरेदी केलेल्या आहेत. त्याच्या पुढची साडी मी तुम्हाला दाखवते. तर ही पुढची साडी आहे. तर 275 या साडीची देखील किंमत आहे आणि साधारणपणे या साडीचा कलर लेमन कलर आहे, लिंबू कलर आणि खूप सुंदर आहे. याचं देखील फॅब्रिक सेम आहे, तीनही साडींचं फॅब्रिक मऊसूत आहे. नेसल्यानंतर खूप सुंदर अशी दिसेल आणि फुलांची डिझाईन आहे फ्लोरल डिझाईनमध्ये. तर ही बघा अशा पद्धतीने नेसल्यानंतर दिसणार आहे आणि आता जवळून देखील तुम्हाला दाखवते. तर आजच्या साड्या जी मी खरेदी केल्या तर त्या साड्या तुम्हाला जर आवडल्या असतील तर मला कमेंट करा आणि कोण गावमध्ये हे होलसेलचे दुकानं आहेत आणि लग्नाच्या ज्या साड्या आहेत नवरीच्या त्या देखील इतक्या रिझनेबल रेटमध्ये आम्हाला मिळाल्या ना, तर त्याचा देखील मी स्पेशल व्हिडिओ करणार आहे नवरीच्या साड्यांचा. जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही तिथे जाऊन नक्की खरेदी करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. जर या साड्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर मी त्या ॲड्रेस नक्कीच देईल त्या शॉपचं, होलसेलचं दुकान आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर मला नक्कीच लाईक करा. माझ्या व्हिडिओवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तोपर्यंत बाय बाय.